सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील अंजनगावमधील खलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे। आंदोलकांनी 8 ते 10 तास रास्ता रोको केल्यामुळे आणि दगडफेक झाल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले। ग्रामस्थांनी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुतळा हटवण्यास तीव्र विरोध केला आहे। 3 एप्रिल या दुसऱ्या दिवशी सुद्धा तणाव कायम आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने काढावा आणि तो शासनाच्या किंवा ज्यांनी हा पुतळा बसवला आहे त्यांच्या जागेमध्ये उभा करून त्या ठिकाणी सुसृष्टी निर्माण करावी अशी मागणी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे। प्रशासनाने हा पुतळा सन्मानाने हलवावा असेही हाके यांनी म्हटले आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला। यामध्ये काही पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत। गावात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आणि तो तिथून हलवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे। अंजनगाव येथे खिलोबा मंदिरासमोर रात्रीतून महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। प्रशासनाने पुतळा तिथून हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत। पुतळा ज्या जागेवर बसवण्यात आला आहे त्या जागेवरून 2 गटात मतभेद आहेत। त्यामुळे एक गट पुतळा त्याच जागी राहावा या भूमिकेवर ठाम आहे। दुसरीकडे दुसऱ्या गटाची भूमिका ही जागा ग्रामपंचायतच्या मालकीची असून तिथे पुतळा बसवण्यास काही मर्यादा किंवा हरकत असल्याचे म्हटले आहे। दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरोप केला की स्थानिक आमदार अभिजित पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे 2 समाजात तेढ निर्माण झाली असून या वादाला जातीय वळण मिळत आहे। आमदार अभिजित पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हाके यांनी या वादाला आमदारांनी पेटवलेली आग असे म्हटले आहे। बाळराजे आवार पाटील यांनी हाके यांच्यावर समाजात भांडणे लावण्याचा आरोप केला। पुतळा काढल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे। ही जागा जरी मंदिराची नसली तरी तिथे महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे, त्यामुळे त्याला विरोध करू नये असे बाळराजे आवारे पाटील यांनी म्हटले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।